या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी माता मंदिरात मंगलमय वातावरण तयार झालं आहे। उत्सवाच्या स्वागतासाठी देवीच्या चांदीच्या अलंकारांना पवित्रतेनं पॉलिश करून नवतेज लाभवण्यात आलं आहे। या झगमगाटात रूपाभवानी मातेला अलंकारिक स्वरूप प्राप्त झालं असून भाविकांना अप्रतिम दर्शनाचा लाभ होणार आहे। मंदिर परिसरात रंगरंगोटी, स्वच्छता आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे। तसंच भक्तांसाठी पांडाल, रांगव्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह आवश्यक तयारी करण्यात येत आहे। उत्सव काळात रूपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचं स्थलांतर करावं। पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या विजयादशमीच्या 2 दिवस अगोदर बंद कराव्यात। मिरवणूक मार्गावर दिवाबत्ती, मंदिर परिसर स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे केली। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंडळानं केलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं संबंधित खात्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही दिली। हत्तूर येथील सावित्री भीमाशंकर हिरकूर वय 20 ही तरुणी अचानक सीना नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली। ही बाब लक्षात येताच गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ बचाव कार्य सुरू केलं। अवधूतसिद्ध पुजारी, अमोकसिद्ध पुजारी आणि वांगीचे नगरे या 3 तरुणांनी लगेचच नदीत उडी मारली। दोरी आणि ट्यूबच्या मदतीनं ते तरुणीपर्यंत पोहोचले आणि तिला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या या धाडसी कार्याला गावातील इतर तरुणांनीही साथ दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे लिपिक विक्रम बंडगर यांना कार्यालयात काम करत असताना काही विषयावरून जबाबदार धरत गावचे माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली। या संदर्भात वळसंग पोलीस ठाण्यात लिपिक विक्रम बंडगर यांनी फिर्याद दिली। माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड हे पदावरून गेल्यापासून ग्रामपंचायत लिपिक विक्रम बंडगर यांना वेळोवेळी त्रास देत असल्यानं यातूनच हा प्रकार घडला असा। कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं किंवा नेत्यानं इतर पक्षांच्या लोकांवर अतिशय खालच्या पातळीवर उतरून वैयक्तिक टीका करू नये। हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही। अशा बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा संपत चालला असल्याची खंत व्यक्त करत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या कुटुंबाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। शनिवारी पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा ट्रक अपघातग्रस्त झाला। हा ट्रक अचानक रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर चढला। पाहता क्षणी दृश्य पाहून लोक दचकले। अपघात इतका जबरदस्त होता की ट्रकचा पुढचा भाग अक्षरशः डिव्हायडरवर अडकून बसला। मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सध्या सुरक्षित आहे। अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची थोडीशी कोंडी झाली। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।